नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घातांक या घटकाचा 6वा भाग. आज आपण एनएमएस परीक्षेला विचारलेले प्रश्न घातांक या घटकातले पाहणार आहोत. गेली 5 भाग आपण घातांक हा घटक स्टेप बाय स्टेप, प्रकार वाईज, टाईप वाईज समजून घेतलाय 7वी स्कॉलरशिप प्लस एनएमएस या दोन्ही परीक्षेसाठी. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जर भविष्यात युट्यूबला कधी बघणार असाल तर टीचिंग आवडत असेल तर एक लाईक ठोका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या 10 वर्ग मित्रांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत विसरू नका. खूप छान तुम्हाला प्रश्न सोडून दिले जाणार आहेत. पहिला प्रश्न ऑन युअर स्क्रीन. 27 प्लस 3 रेस टू m+1 इज इक्वल टू 108. देन तर यम ची किंमत किती? यम ची किंमत किती? व्हॅल्यू ऑफ एम. व्हॉट इज द व्हॅल्यू एम ची व्हॅल्यू किती? व्हॅल्यू ऑफ एम क्वेश्चन मार्क. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी. ओके, थोडासा बदल केलेला आहे प्रश्नामध्ये. परीक्षेचा प्रश्न चुकला होता. ऑप्शन्स देतो मी. ऑप्शन नंबर आहे फर्स्ट 3, सेकंड 1/3, थर्ड 4, फोर्थ ऑप्शन 1/4. प्रश्न परत एकदा वाचतो मराठी मीडियमसाठी. 27+3चा m+1 वा घात बरोबर 108, तर m ची किंमत किती? ओके, चला उत्तर आलेली आहेत. हा, श्रुतिका फास्ट सांगायचं. श्रुतिका, रुद्र, पार्थ पटपट सांगा. पर्याय क्रमांक 3. 3 व 4 2. क्रमांक 3 सर. ओके, पर्याय पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. ओके, 1 3 4. ओके, 3 पर्याय आले. हा, पौर्णिमा, मानसी. पर्याय क्रमांक 1. ऑप्शन नंबर 1. ओके, 1 ठीक आहे. बघूया काय येत ते. आपण सोडूया प्रश्न. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं एकदम सोपं आहे. हे हे इथे प्लस आहे, प्लस ऍडिशन केलेली आहे. आता लक्ष द्या, मी शिकवते, कोणी मध्ये बोलायचं नाही. कोणतं तर मला माहित नाही, आपण सोडून बघूया. ओके, इथं बघा, इथं मल्टिप्लाय आहे का रे? नाही, इथं प्लस दिलेलं आहे, प्लस साईन आहे. ओके, म्हणजे इथे प्लस आहे 27 प्लस. हे 3:m+1 जशाच राहिलं. हे पॉझिटिव्ह 27 इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, निगेटिव्ह 27 झालं. हे 27 जे आहे ते धन 27 इक्वलच्या उजव्या बाजूला गेलं, ऋण 27 झालं. इज इट क्लिअर? इथपर्यंत कळतंय? आता तुम्हाला सोडवता येतं, मला माहिती आहे, तुम्ही सोडू शकता. 3:m+1 108 -27. 8 - 7 1. 8 - 7 1. 10 8 गेले 81. आता तुम्हाला सोडवता येईल का मुलांना? सोडवा बरं, आता सगळे सोडवा, सगळेजण सोडवा. आता हे प्रकार बघितलेत आपण. काय करायचं? इकडं बेस, इकडं पाया 3 आहे, तर 81ला 3च्या स्वरूपात लिहायचं. इज इट क्लिअर? 81ला 3च्या स्वरूपात कसं लिहायचं? 81ची फॅक्टर्स पाडायची, अवयव पाडायची. 3 27 त्रिक 81, 27 3 81, 3 9 27, 3 9 27, 3 3 9, 3 3 9, 3 1 3. 81 इज इक्वल टू 3 × 3 × 3 × 3 मीन्स व्हॉट? 3चा चौथा घात, 3⁴. मग लिहा इथं 3चा m+1 इज इक्वल टू 3चा चौथा घात. आपण असे प्रश्न बघितलेत, अख्खा एक दिवस यात घातलाय. ओके, मग जर पाया समान असतील तर घातांक पण कसे असतात? समान असतात. जर इंडायसेस सेम असतील, ओके, जर बेस सेम असतील तर इंडायसेस सुद्धा सेम असतात. m+1 इज इक्वल टू 4, m इज इक्वल टू 4 +1 इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, -1 झालं, इज इक्वल टू 3. m इज इक्वल टू 3. ऑप्शन नंबर 1. रुद्र पवार, गीत घोडके 290 मार्क घेतले. गीत गोपीनाथ घोडके, गोपीनाथ सरांची मुलगी एनकुळच्या. तू किती क्रॉस करशील यावर्षी? बोल ना आता, अनम्यूट करून. किती घेशील मार्क? 250च्या वर. अरे 250 पडला, मग 220 210 पडतात. टार्गेट मोठं ठेवावं लागतंय. हा, 300 पडते सर. बघा, गेल्या वर्षी रुद्र, तुझ्या शाळेतला मुलगा राज्यात पहिला आलाय. 8वीला पण आलाय का नाही? मोस्ट लाईकली शर्वरी खाडे त्या वर्षी. शर्वरी खाडे पहिली आली राज्यात 8वी स्कॉलरशिप तुझ्या शाळेतली. बरोबर का? राज्यात पहिली आली आहे. हो. मार्क तुला माहित आहे किती? सांग. 292. 292 8वी स्कॉलरशिपला पहिली आली आहे. गीत गोपीनाथ घोडके, त्यांचे सर रयतमध्येच आहेत, एनकुळच्या शाळेत, महर्षी विद्यालय एनकुळच्या शाळेत. 290 मार्क आहेत. मोस्ट लाईकली ती पण राज्यात पहिली येऊ शकते असं वाटतंय मला. आतापर्यंत जास्त मार्क नाही कळाले आम्हाला. तुझ्या शाळेतली मुलं 8वीला पण पहिली येत आहेत, तुला पण पहिली, तुला शाळेत पण स्कॉलरशिप होते, प्लस ऑनलाईन क्लास आहे.
तू का मागं हटतोयस, का राज्यात तू यायचं किंवा 280 टार्गेट पाहिजे तुझं? तर म्हटलं सर कळलं का रुद्र? 280 प्लस राज्यात यायचं. मनस्वी कांबळे तुझीच बहीण आहे ना, मावस बहीण, आत्याची मुलगी. आत्याची मुलगी, तिला पडले ना 272 मार्क, तू काय घेऊ शकत हो. नाही. कळलं का? बी मोटिवेटेड. मोटिवेशन हे आतून आलं पाहिजे, बाहेरून डोस. मला काय दररोज डोस तुम्हाला इंजेक्शन द्यायला दररोज वेळ नाही मला तुम्हाला अभ्यासाचं इंजेक्शन द्यायला. अभ्यासाचं इंजेक्शन हे आतून आलं पाहिजे, तुमच्या आतून आलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की मी केलं पाहिजे स्वतःला. दररोज मी तेवढा वेळ नाही देऊ शकत तुम्हाला. आज जसं 20-25 मिनिट वेळ दिला नाही देऊ शकत दररोज मी वेळ. सर रविवारी सुट्टी असते ना? नसते रविवारी सुट्टी. आरोग्य शेंबडे सुट्टी प्रकार नसतो आपल्याकडे. 7वी स्कॉलरशिपला आता सुरू झाल्यापासून 2 दिवस सुट्टी पडली, याने बसल्या 2-3 दिवस पडली असेल. हा काय मुलांनो, किमान 1 तास तर होतो. आणि रेकॉर्डिंग क्लास असतो. सुट्टी किती मागायची नसते आम्हाला. मग मेरिटमध्ये यायचं का नाही तुम्हाला? आडी अडचण नसेल तर सुट्टी घेतो. मग लाईटच गेली, काय आजारीच पडले सर, आम्ही गावालाच गेलो तर सुट्टी, नाही तर सुट्टी नाही. सुट्टी मागायची नाही. ओके, चला पुढे. म्हणून आपली फी जास्त आहे, कळलं का? आपण सुट्ट्याच घेत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन एक्झामला पडलेला घेऊया. बरं, घनमूळ काढा हा प्रश्न एक्झामला खूप विचारतात. तो आपण नंतर घेऊया, आधी हा एक्झामला पडलेला प्रश्न घेऊया. माईक्स कोणाचा होणार आहे? माईक्स म्यूट करा सगळ्यांनी, लोअर हँड करा. उत्तर प्रश्न यायचा आहे स्क्रीनवर. एक्स इज इक्वल टू 2⁻⁻1, एक्स बरोबर 2चा वजा 1वा घात, अँड वाय इज इक्वल टू 2चा वजा 2रा घात. तर तर देन एक्स प्लस वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 2019ला हा प्रश्न एनएस परीक्षेला पडलेला आहे. ऑप्शन्स पण देतो मी. पहिला पर्याय 3/4, 3/4. सेकंड ऑप्शन 5/4, 5/4. तिसरा पर्याय 1/4. चौथा पर्याय 1/2. मागच्या वेळी ज्याला विचारले त्याला विचारूया आपण. सानवी 198 मार्क पडलेत, मेरिटमध्ये येऊ शकतेस, एवढं हे करू नकोस. ग्रामीण भागात बसेल मेरिट. ऑप्शन नंबर 1 सर. ऑप्शन नंबर 1. ओके. हर्षद ऑप्शन नंबर 1. 7वी स्पर्शला क्षमतेपेक्षा मार्क कमी पडलेत काय? मला 170 प्लस पाहिजेस. 170, 160. आता देवांशीष, आता बुद्धिबळाच्या तासाला होता, आता गणिताच्या तासाला नसतं देवांशीष. तर वाटतं आहे का देवांशीष? नसेल तासाला, मला माहित आहे. हा, देवांशीष तुझ्या अभ्यासाची पद्धत तीच आहे, तुमची लेवल तीच आहे, पण त्याला 276 पडत, तुला का पडत नाही? हा, देवांशीष पण तुझ्यासोबत होता ना क्लासला गेल्या वर्षी. मग 170 टार्गेट प्लस टार्गेट ठेवायचं प्रत्येक सॅट मध्ये. विशेषतः ही कर, बुद्धिमत्ता तुला पडते मार्क सॅटला भरते. हा, आयुष लिंबोरे. पर्याय क्रमांक 1. पौर्णिमा खाडे. ऑप्शन नंबर 1. दर्शन शिंदे. अनम्यूट करून बोल दर्शन, अनम्यूट कर माईक. हा बोल. ऑप्शन नंबर 1. ओके ठीक आहे, बघूया. दर्शन शिंदे ते बुद्धिमत्ताचं आहे काय, इतिहास बोलचा व्हिडिओ पाठवला तिसऱ्या पाठाचा, ते हायलाईट केले ना, ते नोट्स लिहून घ्यायच्या वेळीमध्ये त्याचे फोटो पाठवायचे असतात मला. ओके, हा चला. काय करायचंय तर सॉल्व्ह करायचंय. एक्स इज इक्वल टू, बघा आता एक्स प्लस वाय बेरीज करायचं. एक्स प्लस वाय ही बेरीज करायचंय. एक्सची व्हॅल्यू काय रे? 2⁻⁻1 आहे, आणि वायची व्हॅल्यू काय रे? 2⁻2 आहे. आता बघा ह्याचे घातांक निगेटिव्ह आहेत, घातांक ऋण आहेत. घातांक ऋण असताना त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते का रे? नाही करता येत. या ऋण घातांकाला काय करावं लागेल? धन करावं लागेल. निगेटिव्ह इंडेक्सला काय करावं लागेल? पॉझिटिव्ह करावं लागेल. कसं करावं लागेल पॉझिटिव्ह? जर a⁻m जर असेल तर घातांकाचा नियम असतो 1/a⁻m. हा घातांकाचा नियम आहे, लॉ ऑफ इंडायसेस. या नियमानुसार मी हे लिहितोय 2 वजा 1वा घात म्हणजे 1/2चा 1वा घात प्लस या नियमानुसार 2चा 2रा घात. चला आता किमती काढा. 2चा पहिला घात 2⁻1 इज इक्वल टू 2. 2चा पहिला 2 1 2, 2च. 2 गुणिले 2, 2चा वर्ग, 2चा स्क्वेअर 4. बघा 2 आणि 4. चला लसावी 4, लसावी 4 समजतं काय? लसावी 4, लसावी 4. 1 अधिक, सॉरी तो 2 येईल.
लसावी 4 मी स्टेप बाय स्टेप करून दाखवतो तुम्हाला, काही मला समजणार नाही हे कसं करतोय ते, कारण त्याला अपूर्णांकाची त्याला बेरीज वजाबाकी येत नसते मुलांना, त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप समजून सांगतो सगळ्यांसाठी. इकडे बघा, 1/2 अधिक 1/4. ओके, 2 आणि 4 याच्या लसावी 4 येतो. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य 4 येतो. ठीक आहे, म्हणून 4/2 अधिक हा सॉरी 4/, सॉरी सॉरी सॉरी, हा 4/2 अधिक 4/4. ओके, सर हे 4 कुठून आलं सर? हे 4 हे 2 इथलं आहे अंशात छेदातलं, हे 4 इथं छेदातलं आहे, हे 4 लसावी जे आहे ते 4 इथं आहे. कळतंय का मुलांनो? अपूर्णांकाची वजाबाकी आणि बेरीज 6वीला झालंय तुम्हाला. परत सांगतो, 4 आणि 2 चा लसावी काढला. सर लसावी कसा काढला? इकडे बघा, असा काढला. हे 2 हे 4 लसावी मसावी टॉपिक आपला झालाय ना. ओके, बघा, बेक बे बेदुनी 4, हा बेक बे 1 बेदुनी 4, लसावी काय आला? 4 आला. लसावी 4 आला म्हणून छेदस्थानी 4 लिहिलं. ओके, आणि 4 या लसावीला ह्या ह्या छेदानं भागलं ते अंशात लिहिलं. 4 या लसावीला या छेदानं भागलं ते अंशात लिहिलं. ह्याच्या क्रॉस मल्टिप्लाय करून सोडवायची पण पद्धत आहे, छेद समान करून सोडवायची पण पद्धत आहे. 3 पद्धतीने अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करता येते, अंश व छेद वेगळे असताना. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर डिफरंट असताना, डिनॉमिनेटर डिफरन्स असताना 2-3 पद्धतीने सोडवता येतं. मी लसाकडून सोडवलंय. हा बेदुनी 4, 4 1 4, 2 अधिक 1/4, 2 अधिक 1 3, 3/4. कोणी वेगळ्या पद्धतीने सोडू शकता. वेगळी पद्धत मी तुम्हाला इकडे सांगतोय. वेगळी पद्धत छेद समान करून दुसरी पद्धत ती पण समजून सांगतो. हे बघा, 1/2 अधिक 1/4 छेद समान करतोय. 1 × 2, 2 × 2 अधिक 1/4. ऑलरेडी तर 4 आहे म्हणून काय करायचं का? काहीच नाही करायचं. 2 1 2, बेदुनी 4, 1/4, 2 आणि 1 3/4 छेद समान. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने करा. ओके, आणि अभ्यास करा. अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका. अभ्यास करा. तुम्ही एक एक घटक कडे काढा, ऑटोमॅटिक टेन्शन खलास होते. एक एक टॉपिक बाजूला काढा. एक एक टॉपिक टार्गेट करायचा. अभ्यास करताना एकदम मार्क वाढत नाहीत. एक एक टॉपिक टार्गेट करायला लागतो, तेव्हा मार्क वाढतात. एक एक टॉपिकला बाजूला काढायचं. ओके, डाऊट्स असतील तर विचारा. उत्तर असेल लोअर हँड करा, डाऊट्स विचारा. और मी प्लस केलं सर. कोण बोलतो रे? रेज हँड दोन्ही कोण बोलायचं? आरुष भानेकर बोलतोय का? रेज हँड कोण बोलायचं? आरुष, हा बोल आरुष, हा हा, बोल. मी मी प्लस केलं सर डायरेक्ट. डायरेक्ट ह्याचं प्लस केलं ह्याचं? नाही ते जे प्रॉब्लेम आहे ना त्याचं. मग कसं केलं प्लस डायरेक्ट? सर मला समजलं नाही, पहिल्यापासून सांगा. 2 बोला + ते 2 पहिल्यापासून 4 सांग. थांबा, आणि कम्प्लीट होऊ द्या. हा 2 बोल + आरुष. 1 3, हा 3/4. कसं केलं डायरेक्ट 3/4? 2 + 2 4 आणि 2 + 1 3 अरे मायनस तसं नसतं आरुष, तसं मायनस सोडवायचं नसतं ते. तसं सोडवायचं नसतं ते. इथे उत्तर आले म्हणून प्रत्येक ठिकाणी येत नसतं आरुष. चालेल का आरुष? ती सोडवायची पद्धत नाहीये. यस. या प्रश्नात येत लागते म्हणून प्रत्येक प्रश्न लागला असं नसतं. कळलं का? याच पद्धतीने सोडवावं लागेल. सर का ना? हा, अजून डाऊट आहे? रेज हँड करून बोला, रेज हँड करून. हा, प्रणाली. नाही सर, उत्तराचं होतं. ओजस. सर ते लास्टची स्टेप नाही काय आली. लास्टची स्टेप 2 पद्धतीनं त्याची लसावी काढ किंवा छेद समान कर. डिनॉमिनेटर सेम कर आणि सोडव. फ्रॅक्शनची ऍडिशन आहे. कोणती? तर ही समजावून सांगू का ही समजावून सांगू? सर छेद समान करून वाली. बर, हे बघ 1/2 आहे आणि इथं 1/4 आहे. ओके, मग इथं 4 डिनॉमिनेटर आहे, इथं पण डिनॉमिनेटर 4 पाहिजे. ओके, मग इथं डिनॉमिनेटर 4 करण्यासाठी मी न्यूमरेटरला पण 2 न मल्टिप्लाय करतोय, डिनॉमिनेटरला पण 2 न मल्टिप्लाय करतोय. सर वर आणि खाली का मल्टिप्लाय करताय? कारण त्याची व्हॅल्यू चेंज नको व्हायला. ओके, त्याचं मला इक्वेलंट फ्रॅक्शन घ्यावं लागतो. इक्वेलंट फ्रॅक्शन सममूल्य अपूर्णांक घ्यायचा आहे. ओके, 2 1 2, 2 2 4. डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटरची ॲडिशन 2 + 1 3, 3/4. ओके, आणि लसाई मसाईची नाही का आली का? जास्त फ्रॅक्शन असेल तर लसाई मसाईज करायला लागते बरं का. फ्रॅक्शन जर जास्त दिले असतील तर लसाई मसाईची पद्धत सोपी जाते. हा, आरोही. मनस्त्री. त्याचं सूत्र काय? कशाचं? या गणिताचं. हा, सूत्र हे आहे, लॉ ऑफ इंडायसिस पहिल्या दिवशी शिकवलं आहे. a⁻m = 1/a⁻m. या लॉचा मी उपयोग केलाय. ओके, हा, राज घोरपडे.
नाही. तर मला ही स्टेप कळली नाही. एक्स प्लस वाय त्याच्या खालची ओके, ही का? त्याच्या खाली ह्याच्या खालची इकडे बघ. कोणत्याही संख्येचा जर घातांक ऋण असेल, त्याचा घातांक जर धन करायचं असेल, तर ती संख्या छेदात लिहायची आणि घातांक धन करायचा, या नियमानुसार बेटा. कळतं का राज? हो. या नियमानुसार, या नियमाचा वापर करून, या लॉ ऑफ इंडायसिस घातांकाच्या या नियमाचा वापर करून एखाद्या संख्येचा घातांक जो ऋण असेल तर तो छेदात लिहायचा आणि त्याचा घातांक प्लस करायचा. ऋण घातांकाची व्हॅल्यू नाही काढता येईल, धन घातांकाची व्हॅल्यू काढता येते. कळतंय राज? फिरता. सर आपल्याला लसावीच काढायचं आहे हे कशावरून कळलं? छेद समान नाही ना, छेद समान करा पटकन सगळं. आणि मी एवढे स्टेप लिहित नाही, मी तोंडी करतो सगळं. माझं प्रॅक्टिस झाल्यामुळे तोंडी करतो. तुम्हाला मागे एक मी मॅथमॅटिक्सची वर्कशीट पाठवली होती, आठवते का मुलांना? मॅथमॅटिक्सची वर्कशीट बेसिकची ग्रुपला, सातशे स्कॉलरशिप ग्रुपला पण पाठवली, हो, पण सर. पाठवली होती. त्यात तसे खूप हो. एक्झाम्पल्स होते बेसिक्सचे. हे बेसिक जर कॅल्क्युलेशन जमलं ना, मग एवढा वेळ लागत नाही. हे तुम्हाला समजत नाही, मी एवढे स्टेप केले. मी तोंडी काढतो, तोंडी काहीच करत नाही, डायरेक्ट उत्तर लिहितो. आणि समजावून सांगायला पण एवढं लिहावं लागतं मला. ओके, बरं मी परत एकदा ती पाठवतो, ती बेसिकची, ती प्रिंट करा आणि त्यात बेसिक सॉल्व्ह करा, बेसिक कव्हर करा. हा अर्णव. आणि सर जर तिथं ऋण घातांक निगेटिव्ह घातांकाच्या जागी जर पॉझिटिव्ह घातांक असतं तर आपण तसं केलं असतं. डायरेक्ट व्हॅल्यू, त्याची डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली असते ना, प्लस केलं असतं. इथं जर पॉझिटिव्ह असतं, इथं 2:1 2:2 असतं, डायरेक्ट व्हॅल्यू लिहून प्लस केलं असतं. हा श्रीवर्धन. तर इथं 1/2 प्लस 1/4 झालं. अरे, इथं खाली दोनचा पहिला घात म्हणजे 1/2, दोनचा दुसरा घात म्हणजे 1/4. हे बघ, दोनचा पहिला घात 2, दोनचा वर्ग 4, तर ते श्रीवर्धन पार्थ. सर हे गणित स्कॉलरशिप मधलं आहे का NMMS मधलं आहे? हे गणित घातांक मधलं आहे. घातांक हा घटक स्कॉलरशिपला पण आहे, एनएमएसला पण आहे. कळलं का? एनएमएसच्या पुस्तकातलं आहे. एनएमएसला एक्झामला पडलेलं आहे बरं का. एक्झाम मध्ये विचारलेले एक्झाम्पल आहे हे. 2019ला विचारलेलं एक्झाम्पल आहे एनएमएस परीक्षेला. ओके, एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. आणि एनएमएसचे एक्झाम्पल सोपे असतात. बरेचसे एक्झाम्पल घनमूळ काढा, क्यूब रूट काढायचे एक्झाम्पल असतात एनएमएसला, बरेच एक्झाम्पल. क्यूब रूट काढा, असे एखादं दुसरंच एक्झाम्पल येते. जास्त क्यूब रूट काढायचं आहे, मी क्यूब रूटचं पण घेणार आहे एक तर एखादं. चला, पुढचं एक्झाम्पल आहे का इंडायसिसचं बघतो, मग क्यूब रूटचं घेऊया डायरेक्ट. चला, एक एक्झाम्पल घेतो. मला थोडंसं घ्यावं वाटतं हे एक्झाम्पल सगळ्या मुलांसाठी, स्कॉलरशिपच्या पण मुलांना ते फायदेशीर ठरेल. 3 in cube root 6 raised to x in cube root 6 raised to x is equal to 216. घनमुळात 6चा x वा घात बरोबर 216. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? तर x ची किंमत किती? खूप एक्झाम्पल आहे, सोपं सोपं. आपण असे बरेच प्रश्न सोडवलेले आहेत. अर्णवालीकरी सांग. 6. चोरा वागचौरे, 9. पौर्णिमा खाडे, 6. दर्शन. ओके, चला, सोपं आहे. आपण हे खूप सोडवले त्या प्रकारचे. आता बघा, मी मागं सांगितलं होतं, जर स्क्वेअर रूट असेल तर त्याचे काय करायचं, घातांकामध्ये समजा 6. अंडर रूट स्क्वेअर रूट ए असेल तर एचा 1/2 हा इंडायसिस लिहायचा. जर क्यूब रूट दिलं असेल तर त्याचा इंडायसिस काय लिहायचा, एचा 1/3 हा इंडायसिस घ्यायचा. ओके, इट्स इट क्लिअर? इथपर्यंत समजते सगळ्यांना? इथपर्यंत येतं ना? आता बघा, तर 6चा x वा घात, 6चा x वा घात तसाच ठेवा. हे क्यूब रूटचा हे जे घनमूळ आहे, घनमुळाऐवजी 1/3 घ्या. ओके, इज इट क्लिअर? बरोबर. 216 ला 216 ठेवा. पुढे बघा, x आणि 1 याचं मल्टिप्लाय होतं. 6चा x इंटू 1/3. 216 म्हणजे काय, 6चा घन आहे. 6चा क्यूब 216. ओके, हा. आता बघा, x1 जा x 3, 6/3. बेस इक्वल आहेत, पाया समान आहेत, घातांक कसे असतील, समान असतील. पाया समान आहेत, घातांक कसे असतील, समान असतील. 103 बरोबर 3. हे 3 छेदामध्ये आहे, इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, मल्टिप्लाय झालं, गुणिले झालं. 3 × 3 इज इक्वल टू 9. 3 × 3 इज इक्वल टू 9. 6 आन्सर चुकीचं आहे. बरेच जण 6 सांगितले, उत्तर चुकीचं आहे. उत्तर आहे 9. x ची व्हॅल्यू 9.
ओके, लोअर हँड करा. डाऊट्स असतील तर विचारा. डाऊट्स साठी रेज हँड करा, इतरांनी सगळ्यांनी लोअर हँड करा. अर्णव गायकवाड. सर आपण एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट 6 चा घात 3 आहे आणि इकडं 216 हा 6चा घन आहे आणि मग तिथं बेस सेम आहे, मग पॉवर सेम होणार आणि मग 3 इकडं क्यूब रूट मध्ये इकडं आल्यावर गुणाकारात होणार आणि 3 गुणिले 3 9 असं पण करता येईल ना. येतं करता. एवढी मोठी स्टेप लिहिण्यापेक्षा. एवढी मोठी स्टेप तुम्हाला समजून सांगायसाठी लिहावं लागते. मला पण तू जसं केलं तसं मला पण येतो 20. मी पण 20 सोडवतो. तुम्हाला समजून सांगायला प्रत्येक मुलाला बारीक बारीक मला बघा ना, गुणाकार सुद्धा मला स्टेप करावी लागली नाही. कसं आलं म्हणतात लगेच मुलं. ते तुम्हाला समजायसाठी मी स्टेप्स लिहित असतो. परीक्षेत एवढे स्टेप्स नाही करायच्या. परीक्षेत तुम्हाला तसं शॉर्टकट तसं सोडवायचं. ओके. हा पौर्णिमा खाडे. ऋतिका पाटील. नाही समजले. उत्तरच होतो. बरं ठीक आहे. आता बघा एक प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे जो युनिव्हर्सला सारखा विचारतो, घनमुळ करा. दरवर्षी विचारतो. अजून काही प्रश्न आहे का मला चेक करू द्या थोडस. घातांक हा गड किती आहे रे 8वीला? घनमुळ काढायचं मी तुम्हाला शिकवले बरं का आधी, पण मी अजून एकदा थोडं रिवाइज घेणार आहे. घातांक हा गड किती आहे रे 8वीची मुलं? कितव्या नंबरचा टॉपिक आहे टेक्स्टबुक मध्ये? आहे का? तिसरा. ओके, एकाने सांगितलं तरी ऐकू येतं, तिघांनी सांगायची गरज नाही. चला अजून एक एक्झाम्पल राहिले आपलं परीक्षेत विचारलेलं, ते पण घेऊया. सगळे घनमुळाचे हे 3-4 एक्झाम्पल विचारले. बाकी सगळे एक्झाम्पल क्यूब रूट काढा, घनमुळ काढा अशी पडले. ओके, क्यूब रूट काढायचं पण एक्झाम्पल घेऊया आपण. हे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा. -2/3 raised to -2 प्लस 1/2 raised to -1 सॉरी मायनस. आता काल आपण ते गुणाकार व्यवस्थेच्या वेळेस नियम बघितला, तो नियम इथे वापरावा लागेल बघा आपल्याला. आता 1/3 इज इक्वल टू -1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा एक्झाम्पल पडला युनिव्हर्सला 2019 ला पडलेला आहे. भरपूर एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. ओके, ऑप्शन्स देतो मी. पहिलं ऑप्शन आहे 0, सेकंड ऑप्शन आहे -3/8, थर्ड ऑप्शन आहे 1/8, फोर्थ ऑप्शन आहे 5/4. मानसी. ऑप्शन नंबर 4 5/4. करेक्ट आहे. स्वरा खुशी 4 नंबरचा ऑप्शन ऑप्शन. नंबर 4 सर. वेळ कमी आहे, अजून घनमुळाचा पण प्रश्न घ्यायचा आहे म्हणून मी सोडून दाखवतो. काय करायचं, काल आपण बघितले, जर एखाद्या अपूर्णांकाचा घातांक वजा असेल, जर एखाद्या फ्रॅक्शनचा इंडायसिस निगेटिव्ह असेल तर काय करायचं, डिनॉमिनेटर अंशात घ्यायचं, न्यूमरेटर छेदात घ्यायचं, पॉझिटिव्ह करायचं. ओके. त्यानंतर त्यात पण अंश छेद बदला पॉझिटिव्ह करा, अंश व छेद बदला पॉझिटिव्ह करा. कळतंय का मुलांना हे? ओके. एखाद्या फ्रॅक्शनचा, एखाद्या अपूर्णांकाचा घातांक वजा असेल, एखाद्या फ्रॅक्शनचा इंडायसिस निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचा, छेद अंशात घ्या, अंश छेदात घ्या. ओके, या पद्धतीनं आता सोडवा. ओके, 3चा वर्ग 9 वजा 2चा वर्ग 4 वजा 2 गुणिले वजा 2 किती येतं? पॉझिटिव्ह 4च येतं. पुढं 2चा वर्ग 2 वजा 3चा वर्ग 3. सोडवा. 2च्या खाली काहीच नाही म्हणजे 1. ओके, 4 1 4 9 1 9 4 1 4 1 गुणिले 9 9 4 2 8 वजा 3. इकडे सोडवते. 9 + 8 17 17/4 -3. 3च्या खाली काहीच नाही म्हणजे 1. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 1 4 1 × 17 17 4 × 3 -12
17 मायनस 12 5/4. तुम्ही छेद समान करून पण सोडू शकता, त्याच्यात आहे. हा. मी क्रॉस मल्टिप्लाय वापरलं, मागं लसाई वापरला तर क्रॉस मल्टिप्लाय छेद समान सगळं सांगितलं. लिहून घ्या, डाऊट्स विचारा. उत्तराची लोअर हँड करा. वरती इथं 12 कसे काय आले? 12 कशाला? इकडे बघ, हे बघ 4 1 जा 4. डिनॉमिनेटरला काय केलंय? हे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलंय, क्रॉस मल्टिप्लाय डिनॉमिनेटर. हे 4 इंटू 1, 4 1 जा 4. आता क्रॉस मल्टिप्लाय केले 4 इंटू 3, 4 इंटू 3 12, 17 1 जा 17. मी क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड वापरली फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन करायला. बेसिकची परत सांगतोय, बेसिकची पीडीएफ पाठवतो. खुशी लागणे, नीट बस, खुशी लागणे, झोपायचं नाही क्लास चालू असताना. ओके. हा, तुम्हाला नोट बेसिकची पीडीएफ पाठवतो, ती पीडीएफ प्रिंट करा आणि त्याचं प्रॅक्टिस करा बेसिकचं. बेसिक जर परफेक्ट असेल तर तुमचा खूप वेळ वाचतो बरं का. सर मला एक डाऊट आहे. हा, विचारा बेटा. सर ते 9/4 कसं काय आलं? हा, सांगतो. 3चा स्क्वेअर 9, -2चा स्क्वेअर -2 इंटू -2 4 आलं बेटा. कळतं का बेटा? नेहे. हा, रोही विचार. तर म्हणजे यावेळेस कमी लागलं. हा, खुशी पटपट विचारा. हा हा, सर अर्णव माने, डाऊट आहे का? नसेल तर लोअर हँड कर. हा, कल्याणी फासे, कल्याणी फासे डाऊट आहे. रोहित शेंबडे डाऊट आहे, विचारा पटपट. नाही, लोअर हँड करा ना मग, डाऊट नसेल तर. हा, ओजस. हा, सर 8 कसं आलं तिकडं? 8 कसं आलं हे? 4 1 जा 4. हा, 9 इंटू 1 9, 4 इंटू 2 8. कळते ओजस? क्रॉस मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं मल्टिप्लाय केलं, इथे लिहिलं 4 2 जा 8, 9 1 जा 9, आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन इथे खाली लिहिलं. हा, चला झालं. चला आता क्यूब रूटचा एक प्रश्न घेऊया पटकन, या वेळ नाही आपल्याकडे. हा, लास्ट प्रॅक्टिस क्यूब रूटची. हा प्रश्न यानुसार दरवर्षी विचारतात. क्यूब रूट करा, हा प्रश्न यानुसार दरवर्षी विचारतात. सगळ्यात जास्त प्रश्न हा विचारलाय घातांकावर क्यूब रूटचा. ऑप्शन्स 13, 19, 23, 29. आपण ट्रिक शिकवली बघा याची. हा, चला नवीन सर विद्यार्थी कोणी एका रेझाईन केलेला नवीन विद्यार्थी. हा, ऋतिका पाटील सांग. ऑप्शन नंबर 2 सर. ऑप्शन नंबर 2 इज इट करेक्ट? यस, इज इट करेक्ट. 19 करेक्ट आहे. आता इकडे लक्ष द्या, क्यूब रूट काढताना मुलांना इकडे बघायचंय. हा, तर 6859 युनिट प्लेसला काय रे? 9 आहे. युनिट प्लेसला जर 9 असेल, हा, तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला काय असतं? एक तर 3 असतं किंवा 9 असतं. हा, 3 नाही, सॉरी 3 नाही येणार, 9च असतं. सॉरी, 9च असतं. युनिट प्लेसला काय असतं? 9च असतं. ओके. त्यानंतर काय करायचे? तर राईट हँड साईड कडून 3 डिजिट कट करायचे. राईट हँड साईड कडून 3 डिजिट कट करा. केले? काय उरलं? 6 राहिलं. 6 पेक्षा लहान क्यूब रूट नंबर कोणता आहे? 6 पेक्षा मोठा क्यूब कोणता आहे? 8 आहे. हा कशाचा क्यूब आहे? 2चा क्यूब आहे. ह्याच्यापेक्षा लहान, सॉरी लहान बघायचं आहे. ह्याच्यापेक्षा लहान क्यूब कोणाचा आहे? 6 पेक्षा लहान क्यूब 1 आहे. 6 पेक्षा लहान क्यूब नंबर घनसंख्या 1 आहे. 1 कशाचा घन आहे? 1चा घन आहे. म्हणून इथं 1 घ्यायचा. 19. ओके, मी शिकवले अगोदर, मी हे शिकवले अगोदर. परत सांगतो बघा, हा जो नंबर आहे याची युनिट प्लेसला काय? 9 आहे. ओके, लक्षात ठेवा, घनसंख्या 9चा घन 729. घनसंख्येच्या स्थानी जर 9 असेल तर त्याचा क्यूब नंबर त्याच्या घनमुळाच्या स्थानी पण 9च असतं. याचा अर्थ 6 8 5 9 याच्या घनमुळात काय असणार आहे? 9च असणार. मग इथं 9 आलं. सर 1 कसं आलं सर? तर पहिले 3 अंक खोडा उजवीकडले, राहिलेले अंक 6. 6 पेक्षा लहान घनसंख्या कोणती? 1 आहे. 6 पेक्षा लहान घनसंख्या 1 आहे. 1 कशाचा घन आहे? 1चा घन आहे. मग हा जो 1 आहे ना, तो इथे घ्या. 19. कळते मुलांना? लोअर हँड करा पटापट. उत्तराची लोअर हँड करा. डाऊट्स घेऊया पटपट. उत्तराची लोअर हँड करा. हा, मानसी.
सर जर आपण असं केलं आपल्याला नव्हतं माहित झालं जर एक काढायचं असेल तर आता ही जी 6,859 ही संख्या 10चा 20चा घन हो यांच्यामध्ये चालतंय 10चा चालतंय, यस यस चालतंय. 10च्या जवळ 10चा 1,000, 20चा 8,000 पर्यंत जवळ आहे, 20च्या चालतंय. हा हिमांशू, हा हिमांशू चौधरी पटकन या. आन्सर होतं सर. आन्सरचं होतं नाही बेटा, आन्सरचं होतं का? बरं ठीक आहे, हा ओके ठीक आहे. हा उजस, हा तर याचा मागचा जो क्वेश्चन होता ना हम्म. त्याच्यामध्ये ना मी डिनोमिनेटर सेम करून त्यांचं आन्सर काढलेलं. तरी बी 5/4 येते बेटा, हा तू चुकलं असेल. हा हा म्हणजे नाही नाही बरोबर असेल. हा होतं. बरोबर आहे, ओके. हा हा दर्शन, सर तिथं 9च्या जागी 3 असतं तर इथं नाही पुढच्या क्वेश्चनला. हा बघा 3 असतं, इथं 9चं 3 असतं. तर 3 बघा कोणत्या घनसंख्येच्या स्थानी 3 असतं? 343. कशाचं घन आहे रे? 7चा घन आहे. तर घनमुळाच्या स्थानी 7 आलं असतं. ओके, ह्या ट्रिक शिकवल्यात बेटा. घनमूळ नावाचं एक टॉपिक आहे ऍपमध्ये, बघा ऍपच्या ऍक्टिव्हिशन घनमूळ नावाचं टॉपिक आहे. त्याच्या ट्रिक शिकवल्यात, वर्गमूळचे वर्गाचे शिकवल्यात आणि घनमूळच्या घनच्या शिकवल्यात. ओके, त्यात मी डिटेल एक अख्खा तास घेतलाय प्रॅक्टिस याची. तो ऍपमध्ये जाऊन व्हिडिओ बघ. हा अर्णव, हा ते युट्यूबला पण तो व्हिडिओ आहे. सर हा तुम्ही तसलं ते सगळं लिहून दिलंय. 9च्या जागी 9 असतं, 3च्या जागी 7 असतं. ते ट्रिक पहिल्या तासाला. हो दिले ना. हे बघा आपल्या ऍपमध्ये जावा, टेस्ट सिरीज आहे बाय करा. बरं आता पटपट टेस्ट सिरीज बाय करा सगळ्यांनी. एनएफसी मुलांनी एनएफसी करायचे, टेस्ट सिरीज मध्ये जावा, स्कॉलरशिप मध्ये स्कॉलरशिप करा, एनएफसी मध्ये एनएफसी टेस्ट सिरीज बाय करा सगळ्यांनी. हा रविवारी टेस्ट सोडवल्या पाहिजे तुम्हाला सगळ्यांच्या. ओके, आणि तुम्हाला घनगणूची जी ट्रिक आहे ती बघा मी एनएफएस मध्ये दाखवतो, किंवा इथं एनएफसी नाही आहे, स्कॉलरशिप कोर्स ऍक्टिव्ह आहे. एनएफएस मध्ये पण हा व्हिडिओ आहे बरं का. गणिताचे कंटेंट मी ह्याच्या पण टाकतो, एनएफएस मध्ये पण काय टाकतो, बेस स्ट्रॉंग होण्यासाठी 7वीचे सगळे व्हिडिओ मी एनएफएसचे पण मुलांना टाकतोय मुद्दाम, बरं का. एनएफएसचे सिलेबस नसले तरी पण टाकतोय मी. ह्याच्यामध्ये बघायचे, अरे इथं नाही, 2027 मध्ये बघा, गणितामध्ये 32 व्हिडिओ आहेत. त्यातले बघा घनमूळ, हे बघा घनमूळ क्यूब रूट पार्ट 1 व इथं आहे बघा. इथे हे ट्रिक्स असतील, हे बघा लिहून दिले, दिसतंय का मुलांना? हे लिहून दिले. हा मानसी, सर टेस्ट सिरीज मध्ये गेल्या होती तर फक्त 7वीच आणि 4थीच्याच टेस्ट सिरीज आहे, 8वीची नाही दिसत आहे. आहे 8वी. तू काय कर माहिती का, 8वी एनएमएस आणि स्कॉलरशिप हे कर, सेव्ह कर कॅटेगरी. तू 4थी आणि 7वी कॅटेगरी चेक केली म्हणून ते दिसतंय. कॅटेगरी करताना ना 8वी स्कॉलरशिप एनएमएस चेक कर, त्यामध्ये दिसते एनएमसी टेस्ट. ओके, ओम गाडगे, माझ्या हा याच्यात सर सर त्या टेस्ट सिरीज बाय केल्या होत्या सर. ऑनलाईन भेटणार. टेस्ट सिरीज बाय केल्यावर तुला सगळे टेस्ट सोडवता येतील ना बेटा, सगळे टॉपिक मिसअप. टोटल टेस्ट असतात, टेस्ट सिरीज बाय केली तुम्हाला सगळे टेस्ट सोडवता येतात. सगळ्यांनी टेस्ट सिरीज बाय करा बघा आता 2 दिवसात. ओके, हा अर्णव, हा सर टेस्ट सिरीज मध्ये मॅथची टेस्ट नाही दिसली मला, मी चेक केलं अरे आधी मराठी असते अर्णव, आणि खाली खाली जा तुला मॅथ दिसतंय. हा कुठली जर टेस्ट एंड जर दिसला असेल, टेस्ट हॅज एंडेड, तर मला सांगा बरं का, ह्याची व्हॅलिडिटी वाढवतो मी. मग व्हॉट्सअपला मेसेज करायचं क्लासच्या. हे मराठी संपलं ना, हे बघितलं गणित आहे, दिसलं का अर्णव? इंग्लिश हो. मिडियम मराठी मिडियम केलंय, इंग्लिश मिडियम साठी पण केलंय आम्ही, ट्रान्सलेशन केलंय. ओके, काही टॉपिक राहिलेत ते आम्ही करून टाकू. एनएफसी बघ टेस्ट सिरीज, ऑल टेस्ट सिरीज मध्ये बघ बेटा, दिसते की एनएफसी पण टेस्ट सिरीज. डेमो मध्ये तुम्हाला काही सॅम्पल डेमो पण सोडवायला उपलब्ध असतात. बाय नाववर क्लिक करा, तुम्हाला ऑप्शन येईल, तिथून ऑनलाईन पेमेंट तिथंच करायचं ऍपमध्ये. ओके, आपण थांबूया मुलांना, हा 9 वाजून गेलेत. उद्या सायन्सचे सर आले तर सायन्सचा तास होईल एनएफसी मुलांचा, आणि इंग्लिशचे सर आले तर स्कॉलरशिप मुलांचा इंग्लिशचा तास होईल. ओके, लक्षात ठेवा. बाय सर. कोण आहे रे ते बाय म्हणणारा? श्रीवर्धन सांबरे का बारवकर आहे? अरे बाय हाय ते ऑफलाईन क्लासमध्ये असतं, ऑनलाईनला सगळ्याला डिस्टर्ब कसं करायचं रे? बाय हाय गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग असं नसतं बेटा ऑनलाईनला. तसं ऑनलाईन सिस्टम वेगळी आहे बेटा ऑनलाईनची. हा हा, बाय हाय हाय नसतो. हा वर्गातल्या क्लासला हो हाय बाय चालतंय, सगळ्याला डिस्टर्ब करायचं का? मग तू बाय म्हणलास मग सगळेजण बाय 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 म्हणा, मग गोगाट होणार, ते योग्य दिसतं का? हा पार्क बॉक्सवर बघा कसं असतं त्यात कडू कडू, तर पटतंय ते माझं बोललेलं आहे का नाही? तसं नसतं बेटा.
हा आता जीप काढून दाखवते, वाकुल्या दाखवते का पार्थ वागचोरे? हा होय पार्थ, खूप वेळ झाला बघतो मी तुझं, मागच्या तास सुरू व्हायच्या आधी पण बघत होतो. हा हा चला आपण थांबूया. जे विद्यार्थी डेमो क्लासला आले होते त्यांनी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या फी भरून. आहेत का कोणी डेमोचे विद्यार्थी? डेमो ग्रुपवरून आलेले विद्यार्थी